नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजलेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आज महाराष्ट्रामधली पहिली बातमी ठाण्यातून येते. ठाण्यामध्ये एक नवी राजकीय घडामोड होऊ घातलेली आहे आणि या निमित्तानं ठाण्यामधल्या राजकीय घडामोडीवरचा पहिला प्रश्न असाच आहे की राष्ट्रवादीचा आनंद हिरावला जाणार आहे का, आणि त्यात सुद्धा हा आनंद शिंदे हिरावून घेणार आहेत का? ठाण्याच्या राजकारणामध्ये एक लवकरच नवी घडामोड होऊ पाहतीये. आनंद परांजपे यांच्या संदर्भात ती घडामोड आहे, कारण आनंद परांजपे शिवसेनेमध्ये परतण्याची जोरदार चर्चा आहे. आनंद परांजपे यांच्या नाराजीची कारणं काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा तर असा आहे की राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेवर जायचं होतं, त्यांच्याऐवजी जिशान सिद्दीकीला संधी मिळाली. ठाण्याच्या राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची संधी मिळत नाहीये असं त्यांना स्वतःला वाटू लागलेलं आहे. याच्यात जोडीला संघटनात्मक खच्चीकरण होत असल्याची भावना आनंद परांजपे यांच्या मनामध्ये दाटून आलेली आहे. ठाण्यात राहून शिंदेंशी वैर नको अशी त्यांची स्वतःची भूमिका राहिली आहे. भविष्यात पुन्हा एकदा लोकसभा लढण्याची इच्छा आहे. आनंद परांजपे यांनी ती कधी लपवून ठेवलेली नाही. एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे यांची मुंबईमध्ये भेट झाल्याच्या नंतर हा नवा ट्विस्ट ठाण्याच्या राजकारणाला आलाय का असा सवाल आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंद परांजपे ठाण्याच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत, इच्छुक नाहीत अशा स्वरूपाची माहिती सातत्यानं समोर येत होती. आज आनंद परांजपे यांनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली असता या नव्या सगळ्या शक्यतेला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप येणार का असाही मुद्दा उपस्थित राहतोय. आमच्या सहकारी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे मुंबईतून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योत्स्ना, ही घडामोड जी आज घडली आहे, ज्यात आनंद परांजपे एकनाथ शिंदेंकडे गेले, ती घडामोड घडण्याचं नक्की कारण काय? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून जे आहे राष्ट्रवादीच्या अंतर्गत वाद जो आहे तो वारंवार चव्हाट्यावर येताना दिसतोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे विधान परिषदेची एकमेव जागा होती आणि त्या जागेसाठी आनंद परांजपे यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं. त्यांचं नाव सुद्धा जे आहे ते घेण्यात अनेक नेत्यांकडनं घेण्यात आलेलं होतं. मात्र ऐन वेळेला जे आहे ते जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची राष्ट्रवादीची एकमेव जागा देण्यात आली आणि त्याचमुळे आनंद परांजपे जे आहेत ते नाराज झालेले आहे. पक्षाची भूमिका यातला पुढचा मुद्दा पटकन ज्योत्स्ना घेतो, वेळेची मर्यादा आहे. आनंद परांजपे यांच्याशी तुमचा संवाद झाला का? त्यांनी काही भूमिका मांडली का? यापूर्वी पण जे आहे ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी सरळ थेट त्यांचा नाराजगी जी आहे ती कधी मांडलेली नाहीये. मात्र आनंद परांजपे आहेत गेल्या काही दिवसांपासून पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये जे आहे ते मागे राहत आहेत. पक्षाची भूमिका ते मांडत नाहीयेत आणि त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवरच्या त्यांच्या काही नेत्यांना ते भेटले. मात्र पक्षाच्या बैठकीत सुद्धा जे आहेत आनंद परांजपे अनुपस्थित असतात आणि त्याचमुळे आज त्यांची अचानक ते नंदनवनला पोहोचले. त्यामुळे पुढच्या काही काळात राष्ट्रवादीमध्ये एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या तपशिलासाठी.